नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केवल प्रयोगी अवयवाचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल. आता केवल प्रयोगी अवयव म्हणजे काय? केवल प्रयोगी अवयवाची व्याख्या कशी होईल? की आपल्या मनाला विशिष्ट प्रसंगात म्हणजे आपल्या मनाला जर आनंद झाला, दुःख झालं किंवा आश्चर्य झालं आणि हे जे इत्यादी भाव दाखविणारे जे शब्द आहेत ते आपल्या एकदम उच्चारले जातात, तर त्या शब्दांना आपण काय म्हणतो? केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. केवल प्रयोगी अव्यय काय करतात? केवल प्रयोगी अव्यय नेहमी सुरुवातीला येतात आणि ही केवल प्रयोगी अव्यय काय करतात? वाक्यांना डौल किंवा शोभा आणतात व भाषा शैलीत भर टाकतात. म्हणून यांना शब्दांच्या प्रकारात विशिष्ट स्थान लाभलं आहे. आता केवल प्रयोगी अव्ययांचे वर्गीकरण त्यांच्या स्वरूपावरून न ठरता ती अव्यय कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ठरते. जितक्या भावना तितके त्यांचे प्रकार पडतात. आता पहिला प्रकार बघूया, हर्षदर्शक. हर्षदर्शक म्हणजे काय? हर्षदर्शक म्हणजे आनंदात अचानक उच्चारलेले शब्द, म्हणजे वा वा, आहा, वा वा, अह. आता याचं उदाहरण बघूया आपण. हर्ष म्हणजे काय? हर्ष म्हणजे आनंद. आता याचं उदाहरण बघा. आहा, किती सुंदर पक्षी आहे. आहा, किती उत्तुंग षटकार मारला आहे. आता दुसरा प्रकार बघूया आपण. शोकदर्शक. शोकदर्शक म्हणजे काय? शोकदर्शक म्हणजे काय? दुःख किंवा वाईट वाटल्यावर उच्चारलेला शब्द. त्याच्या नावातच आहे. शोक म्हणजे दुःख. जेव्हा दुःख होतं तेव्हा आपण काय म्हणतो? अरे रे, अगाई, हाय हाय, शिव शिव, राम राम, देवा रे, आई ग. शोक म्हणजे दुःख. आता त्याचं उदाहरण काय? आई ग, पायात काटा रुतला. आता तिसरा प्रकार बघूया आपण, आश्चर्यदर्शक. आश्चर्य म्हणजे काय? आश्चर्य व्यक्त करण्यासाठी उच्चारलेला शब्द, म्हणजे काय? अबब, अरे बापरे, अय्या, अगं बाई. आता या आश्चर्यदर्शकचे उदाहरण काय आहे? आश्चर्यदर्शक म्हणजे जेव्हा आपल्याला आश्चर्य होतं तेव्हा नकळत आपल्या तोंडातून जे शब्द उच्चारले जातात त्यांना आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. आता जर आपण एखादा मोठा हत्ती बघितला तर आपण काय म्हणतो? अबब, केवढा मोठा हत्ती आहे. आणि एखादा शर्यत जिंकतोय तर आपण त्याला म्हणतो, अरे च्या, तू शर्यतीत जिंकलास. आता विरोधदर्शक. आता पुढचा प्रकार आहे विरोधदर्शक. आता विरोधदर्शक म्हणजे काय? विरोध म्हणजे विरोध दाखविणे, म्हणजे समोरच्याला विरोध किंवा नकार देताना उच्चारलेला जो शब्द असतो त्याला आपण विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. आता विरोधदर्शकचे काय उदाहरण आहे? छे, छट, अह, उहू, छी छी. आता उदाहरण बघा. छे, मला नाही आवडत. छे म्हणजे यातून काय दाखवलं आहे? तर विरोध दाखवला आहे. अह, तू खेळायला जाऊ नको. अह म्हणजे काय? यातून विरोध दाखवलाय किंवा नकार दाखवलाय. आता पुढील प्रकार बघूया, तिरस्कार दर्शक. तिरस्कार म्हणजे काय? त्यातनं तिरस्कार दाखवला जातो, म्हणजे काय? छी, थू, शी, इश, आहा. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो इथं खूप दुर्गंधी पसरली आहे तर आपण कसं म्हणतो? शी, छी, खूप दुर्गंधी पसरलेली आहे. हा झाला तिरस्कार दर्शक. आता पुढील प्रकार बघूया, प्रशंसा दर्शक. प्रशंसा म्हणजे काय? जेव्हा आपण प्रशंसा म्हणजे स्तुती करतो, प्रशंसा किंवा स्तुती करताना उच्चारलेला शब्द. आता त्याचे उदाहरण काय? वाह वाह, शाब्बास, भले, ठीक. आता एखाद्याला चांगले गुण मिळाले तर आपण कसं म्हणतो? शाब्बास, चांगले गुण मिळाले. एखादी जर सुंदर गाणे गात असेल, आता समजा लता दीदी सुंदर गाणे गातात तर आपण काय म्हणतो? वाह वाह, काय मधुर गाणे आहे. आता त्यानंतर पुढील प्रकार आहे स्वीकारदर्शक, म्हणजे संमतीदर्शक. संमती देण्यासाठी उच्चारलेला शब्द. आता याची उदाहरण बघा. जी हा, ठीक, बरे, होय, ठीक, आहे, बर, आहे, जी हा बोला. म्हणजे स्वीकारदर्शक किंवा संमतीदर्शक. उदाहरण बघा. अच्छा, तुला जायचे असेल तर जा, म्हणजे संमती दिली. ठीक, तू उद्या अभ्यास कर. बरं आहे, काळजी घे, म्हणजे स्वीकारदर्शक. आता पुढील प्रकार बघूया आपण, संबोधन दर्शक. संबोधन म्हणजे काय? हाक मारणे. एखाद्याला संबोधन करतो, म्हणजे त्याचे उदाहरण बघा. अरे, अहो, अग, ये रे. उदाहरण बघा. अरे इकडे बघा.
अहो ऐकलत का? ही झाली केवल प्रयोगी अव्यय. आता आपण हे केवल प्रयोगी अव्ययाचे विविध प्रकार बघितले. पहिला आपण बघितला हर्षदर्शक. हर्षदर्शक म्हणजे काय? की आनंद व्यक्त केलेला असतो. नंतर बघितला आपण शोकदर्शक. शोकदर्शक म्हणजे काय? की काहीतरी दुःख व्यक्त केलेलं असतं. त्याच्यानंतर आपण बघितलं आश्चर्यदर्शक. यांच्या नावातच आहे आश्चर्य, म्हणजे आश्चर्य व्यक्त केलेलं असतं. विरोधदर्शक म्हणजे काहीतरी विरोध दाखवलेला असतो. तिरस्कारदर्शक म्हणजे तिरस्कार केलेला असतो. प्रशंसादर्शक म्हणजे प्रशंसा दाखवलेली असते. स्वीकारदर्शक म्हणजे संमती देण्यासाठी उच्चारलेला शब्द. आणि शेवटचा आपण बघितला संबोधनदर्शक. संबोधनदर्शक म्हणजे हाक मारण्यासाठी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.